नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. बुधवारी दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 45 अंकांच्या घसरणीसह 73,465च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 22,303 वर बंद झाला. निफ्टी बँक 264 अंकांनी घसरून 48,021च्या पातळीवर बंद झालाय. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 362 अंकांच्या वाढीसह 50,036 या स्तरावर बंद झालाय. बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये कंपन्यांचे निकाल आणि डिव्हिडंड यांचा समावेश आहे. लार्सन अँड टुब्रो एल&टीच्या मार्च तिमाहीत नफ्यात 10% आणि उत्पन्नात 15% वाढ झाली. एबिटामध्ये 6% वाढ झाली. तथापि मार्जिन 11.7% 10.8% घसरले. कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रतिशेअर 28 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. टाटा पॉवरच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33% वाढ झाली, तर उत्पन्नात 27% अधिक वाढ झाली. एबिटामध्ये देखील 15% वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या मार्जिनमध्ये घट झाली आहे. निकालांसोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 2 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. बीएससीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकत्रित नफ्यात 21% आणि उत्पन्नात 110% वाढ झाली. बीएससीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 15 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. बँक ऑफ बडोदा रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाच्या BOB वर्डवरील निर्बंध तात्काळ काढून टाकले असून बँक आता ग्राहकांना अर्जाद्वारे जोडू शकते. रिझर्व्ह बँकेने 10 ऑक्टोबर 2023 रोजी बँक ऑफ बडोदावर निर्बंध लादले होते. टीव्हीएस मोटर्सचा मार्च तिमाहीचा निकाल लागलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% नफ्यामध्ये वाढ झाली आहे. बजाज कन्झ्युमर बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर बजाज कन्झ्युमरने 166 कोटी रुपयांच्या बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% घसरून 35.6 कोटी रुपये झालाय, तर उत्पन्न 3.8% घटले आहे. कल्पतरू प्रोजेक्ट्स गेल्या वर्षीच्या तुलनेत कल्पतरू प्रकल्पाच्या नफ्यात 20.7% आणि उत्पन्नात 22.3% वाढ झाली. एबिटामध्ये 36.1% वाढ झाली, तर मार्जिन 6.8% 7.6% पोहोचले. सुला विनयार्ड्सच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.2% घट झाली आहे, तर उत्पन्नात 8% वाढ झाली. एबिटामध्ये 4.2% इतकी घट झाली आहे. सुला विनयार्ड्सच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 4.5 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. गोदरेज ॲग्रोवेट गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा दुपटीने वाढलाय. उत्पन्नात 1.6% इतकी वाढ झाली, तर मार्जिन 3.6% 6.9% इतका वाढलाय. त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 10 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. एनबीसीसी इंडियाला छत्तीसगड आणि केरळमध्ये 2 मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्सची एकूण किंमत 400 कोटी रुपये इतकी आहे. बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे.